अमरावती में लगातार बढ़ते हुए कोरोना के प्रकोप और बढ़ता हुआ आंकड़ा आज 43 का हो गया। कल 12 कोरोना के पॉजिटिव पाए गए, जिसमें से 3 बडनेरा विधानसभा के कंवर नगर क्षेत्र से पाए गए। और बडनेरा के क्षेत्र में आते ही बडनेरा के विधायक आज मनपा आयुक्त के दालान में जा धमके और सीधा प्रशासनिक व्यवस्था पे प्रश्न उठाते हुए उन्होंने अपने विधानसभा क्षेत्र और कंवर नगर क्षेत्र को तुरंत कार्रवाई करने के निर्देश दिए। उन्होंने कहा कि कंवर नगर क्षेत्र में कम से कम 50 कोरोना पॉजिटिव घूम रहे हैं, जिसकी प्रशासन ने अभी तक जांच नहीं की। उन्होंने कहा कि प्रशासन को जांच बड़े स्तर पर करनी चाहिए ताकि कोरोना के संक्रमण का पता जल्दी लग सके और यह लोगों में ज़्यादा नहीं फैले। लोक प्रश्न विचारते हजारों लोकांचे की काय तुम्हाला अमरावती शहरामध्ये मला मान्य थोडक्यात मी नवीन आला पण तुम्ही जुना सगळ्या तुम्हाला अनुभव आहे आणि माझी कृपा तुम्ही या प्रशासनाला सगळ्यांना मी जेवढं ओळखतो की आतापर्यंत जे आपण चालत होतो ते गोष्टी बाजूला ठेवायला आता साफसफाईचे जे कर्मचारी काम करत आहे त्यांना पुरं प्रोटेक्शन द्या, त्यांना किट द्यायची आहे, व्यवस्था द्यायची आहे, काय द्यायची आहे सगळं द्या त्यांना। आणि ते जुना पॅटर्न बंद करून टाका की रजिस्टरवर 10 लोक, रजिस्टरवर 50 लोक माणसात, कॅस्टीवर 15 लोक काम करते, तेही पॅटर्न बंद करा। हे आता माणुसकीचं दर्शन आहे आपले, या दर्शनामध्ये जर आपण चुकलो तर म्हणून घ्या। तर कंवरनगरमध्ये आमच्या माहितीनुसार 50-60 पेशंट आहे। कोण आपल्या कोणाला जबाबदारी दिली कंवरनगरची? घोषित केलेला आहे डॉक्टर आता आणि डॉक्टर बनारस यांचे जे 3 आणि 4 टीम अशा आपल्या कंटेनमेंट झोनमध्ये आपल्या काम करतात। काय काम करतात? त्यांचा हाऊस जाऊन सर्वे करायचा आणि कोणाला सिम्पटम्स आहे काही किती सर्वे केले मी आता कालच आपली आहे, आजपासून टीम लागलेली आहे आपल्या। आज रिपोर्ट घेतला एक माणूस आपलं बसला नाही, सगळ्यांना सांगायचं तुम्ही तुमच्या घरात थांबा, ते घरात थांबतील, रात्री परत घराच्या बाहेर निघतील, अजून 10 लोकांना भेटतील, अजून 10चे 20 होईल, 20चे 40 होईल। जे लोक त्याच्या संपर्कात आले ताबडतोब त्यांना शिफ्टिंग केलं पाहिजे। शिफ्टिंग करून त्याच्यावर इमिडिएट क्वारंटाईन करून त्याच्यावर वेगळा इलाज चालू झाला पाहिजे। आता क्वारंटाईन केल्यानंतर काय इलाज असतो त्याच्यावर पैसा आढळला काय सर त्यात 2 असतात, एक हाय रिस्क असते, एक लो रिस्क असते। म्हणजे आता समजा दुकानदार आहे तर तो पूर्ण सगळ्यांशी आला आपण त्यांना नाही, कमीत कमी त्याला कॉन्टॅक्ट पिरियड आणि किती प्रमाणात त्याची रिस्क आहे त्या पद्धतीनं आपण हाय रिस्क आणि लो रिस्क आपण कॅटेगराईज करतो। हाय रिस्कवाल्यांना आपण कोविडला घेऊन जातो, तिथे त्यांचं सॅम्पल होते आणि त्याला 14 दिवस क्वारंटाईनमध्ये औषध काय देतो? क्वारंटाईनमध्ये सर आपण त्याला औषध नाही, त्याला जर सिम्पटम्स डेव्हलप झाले किंवा त्याचा जर पॉझिटिव्ह आला तर त्याच्यानुसार त्याची ट्रीटमेंट होते कोविडनुसार। नसले तर त्याची कॉमन ट्रीटमेंट जी सर्दी खोकल्याची असते, अँटीबायोटिक आणि PCR। नाही पॉझिटिव्ह आला तरी आपण त्याला देतो। पॉझिटिव्ह आला नागपूर महानगरपालिकेमध्ये मलेरियाची ट्रीटमेंट चालू देतो। ते ताप जरी आढळला एखाद्याचं टेम्परेचर आहे ते इमिडिएट ते त्याची चालू करून टाका आपल्याकडे कुठं किती कुठं देतं कुठं माझं कुठं आढळलंच नाही ते कोणी बंद होत नव्हता। ते दोन आपले अधिकारी ठेवा, जो भाजीवाला ऐकत किंवा गुन्हे दाखल करा। आज तुमचे ग्रामीणच्या आजूबाजू शहराच्या आजूबाजू जेवढे शेतकरी आहेत ते भाजीपाला आणून द्यायला तयार आहे, पण त्यांना सिस्टमॅटिक भेटलं तर पाहिजे। सिस्टमॅटिक कोण पाहता भाजी मंडीचं आपल्या इथे कोरोना पाहिजे, परंतु आपण असिस्टंट कमिशनरकडे जबाबदारी आपण ट्रेनवर गेलं पाहिजे ना, कॅबिनमध्ये बसून थोडी जबाबदारी प्रोटोकॉल द्यायचे येईल आपल्याला। जो 84 रुपयांनी आपल्याकडून परवानगी घेतल्या आता तुम्ही आता एखाद्या भाजी नागरिकांचा तरी सुद्धा चक्कर मारता तिथं कोंबड्या बकऱ्यांमध्ये गर्दी आहे। जर एवढी गर्दी जर लॉकडाऊनमध्ये असली ते जे लोक जे 2-3 लाख लोक बाहेर निघतील सकाळी ते अजून 2-4 लाख रुपयाला असं घेऊन येईल ना, त्याचा त्रास होता। अजून पैशापत्री सगळ्या गव्हर्नरच मिळते, त्याची चेक केलं तुम्ही, त्याला क्वारंटाईन केलं काय, त्याला उष्णत क्वारंटाईन करा। जवळपास 27 लोकांना आपण क्वारंटाईन तर दिवसभर तिथं बसत आहे घरी तब्येत जेवढं सांगितलं तेवढे जवळपास किती 27 त्यांना आपण फिरते दिवसभर। आणि अजून यादी घेतली आपण आज तिथे आपण त्यांच्या समजे येऊन त्याच्या घरी होणाऱ्या फायदा मोठी आर्थिक परेशानी केली काय अंदाजाचं नियोजन करा। आणि एकदम म्हणजे मी तुम्हाला अजून विनंती करतो की नेहमीसारखं करू नका काम, काहीतरी वेगळं करून दाखवा। हे आता तुमच्यावर जबाबदारी आहे।
शहराला वाचवण्याची. आता बऱ्यापैकी म्हणजे रात्रंदिवस काम करतात लोक. नाही यंदा तुम्ही लोक बरोबर सांगत होते ना शहराबद्दल. आता थोडंसं आपलं शहर आहे, आपल्याला वाचवायचं आहे. तर मोठी अंगावर वापरली आणि कोणीच समोर शकणार नाही. कारण ही परिस्थिती वेगळीच परिस्थिती आहे की आतापर्यंत याचा असा अनुभव आपण कधीच घेतलेला नाही. कधीच घेतला नाही आणि त्याच्यासोबत आपण जिंकलो पाहिजे लढाई. 130 लोक. आता 130 लोक जे इफेक्टेड आहे त्याच्यातल्या किती लोकांना मोठ्या प्रमाणात हा प्रॉब्लेम चालू झाला. आता काही टेम्परेचर हे ते चालू आहे ना. 47 लोक. 47 लोकांची यादी दिली आपण कॉर्पोरेशनमध्ये. 47 लोकांचं काय आला कोणी कॉर्पोरेशन चेक करायला, भेटायला, पाहायला? म्हणून सांगितलं ते नागपूर गेट पोलीस स्टेशनच्या जवळची शाळा आहे त्या ठिकाणी. आणि तिथे काही अशी खास व्यवस्था नाही आहे. लोक त्रस्त होऊन उन्हात राहून शेवटी कंटाळून निघून जातात. मला प्रत्येक सेंटरवर फोन आले, उन्हामध्ये लाईन लावायला होते. वरतून पाणी नाही, काही व्यवस्था नाही. अरे काही ना मंडप तर टाकायचं एखादा. ते पाण्या उन्हामध्ये कुठं उभं राहणार नाही. असं पिण्याचं पाणी सुद्धा नाही. मग ते लोक जे स्वतःहून आले चेक करायसाठी तिथलं पाणी भेटत असतात, ऊन भेटत असून ते काय तुमच्यासोबत ते कॉलेज येणारे हॉल नाही झाला आहे. उन्हाचे नक्की विषय टाकला ना. आणि बाबा आता मी रोज ऐकून आलो हे विषय इथलाच नाही, प्रत्येक ठिकाणी होता विषय हा की त्यांना उन्हात उभं राहावं लागते. चेकिंग करण्याचे बरोबर चेकिंग करत नाही. जबाबदार लोक बसले नाही आहे. पाणी पिण्याची व्यवस्था नाही आहे. आता एक जागृत नागरिक त्याच्या घराच्या समोरचा स्वतः समोर आले. असे 50 लोकांचे फोन आले मला. 47 लोक जर इफेक्टेड आहे, मग आपण तिथे धोका घेऊन आलो. मग आता किती लोक येतील, किती लोक पुढे चाललो लोक आतमध्ये व्यवस्था आहे. आता टाकलं असं. आतापासून शिकायचं. अरे 47 लोकांचं काय करणार? 47 लोक क्वारंटाईन करू. मी 47 लोकांना ते ॲडजस्ट करायला आणि यादीने मी फॉरवर्ड केलेलं आहे. टोटल किती? 107 लोक आहेत. 47 लोकांवर ताबडतोब आणि मला क्वारंटाईन केल्यावर त्याची जेवणाची पिण्याची व्यवस्था बरोबर आहे की नाही त्याची माहिती द्यायची. स्वतः जबाबदार हे अधिकारी ते येतील, पाहणी करतील आणि रिपोर्ट येईपर्यंत तुम्ही इथं थांबायचं 3 दिवस काय. यूँ तो कोरोना संक्रमण का प्रभाव पूरे अमरावती शहर में, ग्रामीण विभाग इससे बचा हुआ। ग्रामीण में अभी तक शांति बनी हुई है, लेकिन अमरावती शहर में टोटल अब तक जहाँ तक हमें सूचना मिली वहाँ तक 43 टोटल आंकड़े, और 2 ही दिन में कल 12 कोरोना संक्रमित पाए गए और आज 3 नए कोरोना संक्रमित पाए गए। जो एक सूफियान नगर से जो नया संपर्क बता रहे, उनका कहाँ संपर्क सूत्र अभी पता नहीं चला। एक खोलापुरी गेट से महिला है 26 साल की, और एक 10 साल का बालक नालसापुरे से मिला। 3 आज बढ़ के से टोटल संख्या 43 हो गई। और विधायक रवि राणा ने महानगर पालिका आयुक्त को कहा कि अपना यहाँ का पैटर्न बदलना पड़ेगा। जो नागपुर के आयुक्त ने पैटर्न अपनाया, तुकाराम मुंडे ने, वही पैटर्न अपनाना पड़ेगा। मास्क चेकिंग करनी पड़ेगी, तभी जाकर हम इस पर कंट्रोल कर पाएंगे। और साथ ही मनपा प्रशासन भी कहा कि वहाँ पे कंवर नगर में लोग हमारी सुनते नहीं। मनपा प्रशासन की बहुत जगह ये प्रॉब्लम जानती कि लोग सुनते नहीं, साथ में फोर्स लेके जाते नहीं। कल भी बडनेरा में ऐसा ही हुआ, जब वहाँ पर भीड़ को काबू करने के लिए वहाँ पे जब अतिक्रमण विभाग का दस्ता गया, सब्जी की गाड़ियों को जब किया, तो लोग वहाँ पर विद्रोह हो गया। इस पर बडनेरा के विधायक ने जरूर कुछ न कुछ कहना चाहिए था, और ऐसे हादसे ना हो, प्रशासन को भी साथ में सहयोग करे, यह भी भावना उसमें वहाँ पर होनी चाहिए थी। लेकिन कहीं भी बडनेरा में कल हुए हादसे का जिक्र नहीं आया। नहीं, मैं आज महानगर पालिका आयुक्त, साफ सफाई के जो अधिकारी है, डॉक्टर है, हमारे क्वारंटाइन के लिए जो उपायुक्त वगैरह जो यहाँ काम कर रहे हैं, सबसे संयुक्त मैंने मीटिंग लिया। और आज जो स्पीड से अमरावती महानगर पालिका क्षेत्र के अंदर कोरोना जिस तरह से बढ़ रहा है, और मैं समझता हूँ आज जो 40-50 पेशेंट हुए हैं वो बिना कम तपासनी हो रही, इसलिए इतने दिख रहे हैं। मेरे हिसाब से 300 के ऊपर पेशेंट है अमरावती, और उसके लिए मैं सबको चेतावनी देने आया हूँ, आयुक्तों को वगैरह, कि जिस तरह से तुकाराम मुंडे नागपुर में काम कर रहे हैं,
वो पैटर्न अमरावती में शुरू करो। अगर तुकाराम मुंडे पैटर्न अमरावती में शुरू नहीं किया तो आने वाले समय में अमरावती को बचाना मुश्किल हो जाएगा और उसका सबको भुगतना पडेगा। म्हणून मी आज महानगरपालिका आयुक्तांनी ताकीद दिली, संबंधित अधिकाऱ्यांनी ताकीद दिली की आजपासून सगळे यंत्रणा ॲक्टिव्ह झाले पाहिजे। ज्या लोक इफेक्टिव्ह आहे त्यांचा जांच झाली पाहिजे, जे इफेक्टिव्ह नाही आहे त्याच्या संपर्कात आले त्याची जांच झाली पाहिजे आणि या जांचच्या माध्यमातून सगळ्यांना क्वारंटाईन केलं पाहिजे आणि क्वारंटाईन केल्यानंतर त्यांची जेवणाची, राहाची आणि चांगलं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था हे केली पाहिजे। कारण की हा हनुमाननगर परिसर आहे, पठाण चौक परिसर आहे, नालसापूर आहे, तारखेडा आहे, कवरनगर आहे, मशानगंज एरिया आहे आणि बाकीसुद्धा अनेक एरियामध्ये इफेक्टिव्ह पेशंट मोठ्या प्रमाणात आढळलेले आहेत। त्यांच्या संपर्कात राहणारे मोठ्या प्रमाणात लोक आढळले आहेत। आज हनुमाननगरमध्ये ज्या पद्धतीनं किराणाच्या दुकानांमध्ये ज्या किराणा दुकानदारांनी अनेकांना संपर्कामध्ये घेतलं असे जवळपास 147 लोक आहेत। कवरनगरमध्ये जवळपास 150-200 लोक इफेक्टिव्ह आहे, कारण की त्याचा पाणठेला होता, घरून पान देणं, खर्रा देणं अशा प्रकारची प्रक्रिया त्यांनी चालवली, त्याच्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात इफेक्टिव्ह आहे। मशानगंजमध्ये मोठ्या प्रमाणात इफेक्टिव्ह आहे, पठाण चौक, नालसापुरा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात इफेक्टिव्ह आहे। ज्या ठिकाणी तारखेड्यामध्ये जी महिला वारली तिचा पती आतापर्यंत गायब आहे। जो सरदार कुटुंब आहे त्याच्या पुऱ्या कुटुंबामध्ये 3-4 लोक आढळले, त्याचं बाकी कुटुंब बाहेर फिरत आहे। अशा सगळ्या लोकांना अर्जंटमध्ये क्वारंटाईन करणं आवश्यक आहे। क्वारंटाईन करायसाठी त्यांना घरात क्वारंटाईन न करता बाहेर क्वारंटाईन करावं लागेल। त्यांची जेवणाची, पिण्याची सगळी व्यवस्था करावी लागेल आणि तातडीनं ज्या ठिकाणी टेम्परेचरवाले पेशंट आढळतात, ज्या ठिकाणी टेम्परेचर घेत आहे, ज्या साफसफाई कामगार आहे, डॉक्टर आहे, नर्स आहे, महानगरपालिकेचे कर्मचारी आहे, पोलीस आहे, या सगळ्यांचं 2-2 दिवसानंतर टेम्परेचर चेक केलं पाहिजे आणि त्या सगळ्या लोकांना त्याची ट्रीटमेंट दिली पाहिजे। जी मलेरियाची जी औषध आहे किंवा ज्या काही प्रक्रिया चालू आहे ती प्रक्रिया तातडीनं केली पाहिजे। या संदर्भात महानगरपालिकेला मी निर्देश दिले आहे आणि त्याच निर्देशानुसार येणाऱ्या 2 दिवसानंतर याचा महानगरपालिका इफेक्ट दिसला नाही तर मी स्वतः आमदार म्हणून रस्त्यावर उतरील। स्वतः महानगरपालिका आयुक्त असो, कलेक्टर असो, सगळ्यांना एरियामध्ये फिरावं लागेल आणि ॲक्टिव्हपणे तुकाराम मुंडे पॅटर्न जे नागपूरला चालू आहे ते पॅटर्न अमरावतीमध्ये राबवायचं आहे। ठेवण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची, अमरावतीच्या CHची, अमरावती महानगरपालिका आयुक्ताची, लोकप्रतिनिधी म्हणून माझीसुद्धा जबाबदारी आहे की माझ्या जिल्ह्यातल्या शहरातल्या लोकांना सुरक्षित ठेवणे आणि त्यांना सुखरूप याच्यातून बाहेर काढणे। केंद्र सरकार की नज़र में यूं तो अमरावती ऑरेंज जोन में है, लेकिन कहीं पर भी ऑरेंज जोन जैसी स्थिति नहीं दिख रही है। 3 तारीख से लॉकडाउन खुलेगा या नहीं खुलेगा यह स्थिति अभी भी तय नहीं है। हमने जब भी अधिकारियों से बात की तो किसी भी प्रकार की कोई भी जानकारी अभी तक प्राप्त नहीं है। हालांकि वर्तमान स्थिति कोरोना पॉजिटिव जिस ढंग से बढ़ते जा रहे हैं, अमरावती की स्थिति, प्रशासनिक स्थिति रेड जोन के समान ही रहेंगी। बहुत मामूली सी यदि अत्यावश्यक चीज़ों में छूट देनी जो ऑलरेडी चालू वही जारी रहेगी, बल्कि हो सकता कि यदि कोरोना पॉजिटिव की संख्या ऐसे ही बढ़ती रहे तो शायद और ज़्यादा कड़क कार्रवाई के निर्देश देने पड़े। कोरोना पॉजिटिव हाथीपुरा से होकर आज कवर नगर तक पहुंच गया। बहुत सारी रास्ते में बैरिकेड्स लगे, लेकिन उसके बावजूद वो पहुंच गया। तो कोरोना कहीं पर भी पहुंच सकता है। मैंने पिछली बार भी बताया था कि वुहान से हाथीपुरा की दूरी 6,900 किलोमीटर है और आप हाथीपुरा जहाँ पर कोरोना के संक्रमित पाया जा रहा है, आप कवर नगर भी आ गया, साथ में चेतनदास बगीचा भी आया। तो इससे आपकी दूरी कितनी है? जब 6,900 किलोमीटर की दूरी पार करके यहाँ पर अमरावती आ सकता था, आपकी दूरी बहुत कम है। आप घर पे रहे, सुरक्षित रहे, प्रशासन द्वारा दिए गए निर्देशों का पालन करें। अभी भी हमने अमरावती में देखा कि कहीं सुबह इसका पालन नहीं हो रहा। आज भी सुबह हमने देखा कि कई जगह सब्जी की गाड़ियों पे लोग भीड़ लगा के खड़े थे। एक सब्जी की गाड़ी रहे, 4 लोग खड़े रहे। समझ में आता सब्जी भी आवश्यकता है, उनकी भी सब्जी बेचनी है, लोगों को भी खरीदने, लेकिन एक साथ में कई गाड़ियां जब लग जाती है तो वहाँ बाजार लग जाता है और लोगों का आना जाना चालू हो जाता है और इससे ज़्यादा संक्रमण का संभावना रहती थी। ऐसी संभावना ना बने और प्रशासन को भी जो सब्जी की और अत्यावश्यक सुविधाओं की किल्लत हो रही है उसके लिए हालांकि
प्रशासन ने 26 गाड़ियों की नियुक्ति तो की है, लेकिन 26 गाड़ियों को ढूंढने में कितना समय लगता है, तो जो सब्जी लाने जाता है वही है। उसके बावजूद शहरों में गाड़ियां सब जगह चालू, सब्जी की कहीं किल्लत नहीं है। लेकिन वो यदि प्रॉपर सोशल डिस्टेंसिंग मेंटेन करके सब्जी बेचते हैं, जो कि बेच रहे हैं, तो उन पे भी नज़र रखी जानी चाहिए, क्योंकि बेचेंगे तो सही, प्रशासन नहीं बोलेंगे तो भी चोरी छिपे मिल रहा है। गली गली में सब्जी बिक रही है, हर जगह छुप के सब्जी बिक रही है, लोग फिर वहाँ पे गर्दी करते हैं, छुपके से फिर ले लो, और उसके बाद में ऐसे में भाव भी बहुत ज़्यादा देने पड़ते हैं। यदि प्रशासन इस ओर ध्यान दे कि जिस जगह पे स्थायी सब्जी वाले कॉलोनियों में है, बस्तियों में है, स्थायी सब्जी वाले, फेरी वाले, स्थायी सब्जी वाले जो ऑलरेडी वहाँ पर बाज़ार में काम कर रहे हैं और वहाँ पे बेचते हैं, उसी में यदि उनको यदि परवानगी दे, उनको अनुमति दे, तो शायद यह प्रेशर कम हो सकता है। आज जिलाधिकारी कार्यालय से जो रिपोर्ट आई है उसके अनुसार 1321 लोगों के सैंपल लेकर अभी तक भेजे गए हैं, जिसमें से 952 लोगों के सैंपल्स निगेटिव आए और 319 लोगों की रिपोर्ट अब भी आना बाकी है। और अब तक प्राप्त जानकारी के अनुसार 43 लोगों के सैंपल पॉजिटिव आए हैं, जिसमें से 7 लोगों की मौत हो गई है, 4 लोगों की सुधार कर घर पे भेज दिया गया और बाकी लोगों का कोविड अस्पताल में इलाज चल रहा है। और इन्हीं कोरोना के समाचार के बीच एक अच्छी खबर, कोटा में जो अमरावती के स्टूडेंट्स वहाँ पर अटके हुए थे, यशोमती ताई ठाकुर पालक मंत्री के प्रयास से आज वे वहाँ से रवाना हो गए और रात तक या कल सुबह तक उनके पहुँचने की खबर है, और आते ही उन्हें 14 दिन के लिए क्वारंटाइन कर दिया जाएगा।